राम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संत की जय। हंस ब्रह्म आत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद रामदास नारायण आणि रोहिदास भगवान की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः। आत्मरूप गणेशू केलिया समरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरूचे ते नमस्करून आता। तर आपलं काल आकाशाचे 4 प्रकार, तर आकाशाचे 4 प्रकार आपले काल झाले। तर तुम्ही सर्वांनी ते 4 प्रकार चांगले बघितलेत आणि ते तुम्हाला सगळे अगदी व्यवस्थित पद्धतीनं ते आकाशाचे 4 प्रकार सांगता येते किंवा तुम्ही समजून घेतलेलं आहे, असं समजून आपण पुढचा पाठ घेत आहोत। तर घट आकाश म्हणजे घटातला आकाश, जल आकाश म्हणजे घट, घटामध्ये पाणी, पाण्यातलं आकाश आणि मेघ आकाश, मेघ आकाश म्हणजे आकाशामध्ये ढग, ढगामध्ये पाणी, पाण्यामध्ये जल आणि त्याच्यामध्ये आकाश, हे आहे मेघाकाश। आणि महाआकाश म्हणजे सर्वत्र व्यापक घट आकाश, जल आकाश आणि मेघ आकाश या तिन्हींना व्यापून आतून बाहेरून जे आकाश आहे त्याला आपण महाआकाश असं म्हणतो। तर हे 4 आकाशाचे प्रकार वारंवार तुम्ही काल दिवसभर पाहत होतात आणि तुम्ही सगळे पाठांतर करून टाकलेले या 4ही आकाशाचं। आकाश कशाला म्हणायचं हे तुम्हाला माहीत झालेलं आहे। आणि आता चैतन्याचे 4 प्रकार, आता ते तुम्हाला आकाश कळाले असल्यामुळं, 4 प्रकारचे आकाश कळाले असल्यामुळं आता तुम्हाला चैतन्याचे प्रकार समजायला सोपं होऊन जाईल। तर म्हणून चैतन्याचे 4 प्रकारापैकी एक कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य। आता देव एकच आहे, पण तुम्ही म्हणता एवढी मोठी नावं कशासाठी ठेवायलात तुम्ही? तर पाठीमागे शंका घेतल्या होत्या की जीवाचा आणि ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत नाही। त्याच्यासाठी त्यांनी आकाशाचे 4 प्रकार सांगून चैतन्याचे 4 प्रकार सांगतायत आणि बारीक विचार करून म्हणजे सूक्ष्म विचार करून आपण चैतन्याचे 4 प्रकारापैकी तुमचा जीव आणि आत्मा हे दोन्ही कसे एकच आहेत हे कळण्यासाठी त्यांनी 4 आकाशाचे प्रकार सांगून आपल्याला 4 चैतन्याचे प्रकार सांगत आहेत। तर परमात्मा सर्वत्र व्यापक आहे। परमात्मा पंढरपुरातही आहे, परमात्मा सर्वत्र व्यापक आहे। तो कुठं नाही अशी जागा नाही आहे म्हणून त्याला अनुरे न होणी, थोकडा न तुका कशा एवढा। तर परमात्मा हा सर्वत्र व्यापक असल्या कारणानं आणि आपला देह आहे, त्या देहामध्ये बी देह ही पंढरी आत्मा पांडुरंग या नियमाप्रमाणे जीवाचा लक्षार्थ आणि ईश्वराचा लक्षार्थ या दोन्हीनं आपला जीवात्मा आणि परब्रह्म एकच आहे हे सर्व साधू संतांनी, मुख्य सिद्धांत आहे साधू संतांचा। आणि तोच साधू संतांनी, वेदांनी, उपनिषदांनी, सर्व सिद्धांती ग्रंथ आहे त्यांनी आपल्याला तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे, सकळ दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असूनही आपल्याला भ्रम होतोय की आपल्याला असं वाटतंय की आपण कसे मुक्त होऊ किंवा आपण कसे मुक्त असू किंवा आपण ब्रह्मस्वरूप कसे असू। जर आपल्याला अशी शंका येते तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठीच त्यांनी 4 आकाशाचे प्रकार सांगून 4 चैतन्याचे प्रकार सांगत आहेत। तर कुटस्थ चैतन्याच्या लक्षणामध्ये आत्मा, साक्षी, कुटस्थ ही एकाच चैतन्याची नावे आहेत। आत्मा त्यालाच म्हणतात, साक्षी त्यालाच म्हणतात, कुटस्थ त्यालाच म्हणतात, ही चैतन्याची नावे आहेत। आणि बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान यांचे जे अधिष्ठान चैतन्य, बुद्धीचं अधिष्ठान, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान याचं जे अधिष्ठान चैतन्य आणि त्यालाच कुटस्थ चैतन्य असं म्हणतात।
तर ते ध्यानात घ्यावरील कुटस्थ चैतन्याच्या लक्षणामध्ये बुद्धी आणि व्यष्टी अज्ञान अशी 2 पदे घातली आहेत. त्याचे कारण असे की वेदांत विषयावर ग्रंथ लिहिणारे काही ग्रंथकार जीवाचे विशेषण बुद्धी मानतात आणि काही ग्रंथकार जीवाचे विशेषण व्यष्टी अज्ञान मानतात. तसे पाहिले तर दोघांचे म्हणणे बरोबरच आहे, परंतु त्यातल्या त्यात व्यष्टी अज्ञान विशेषण मानणे चांगले. कारण व्यष्टी अज्ञानामध्ये जीवाचे बीज आहे. व्यष्टी अज्ञानामध्ये जीवाचे बीज आहे. झोपेमध्ये जे व्यष्टी अज्ञान आहे तेच व्यष्टी अज्ञान जागृतीमध्ये बुद्धिरूपाने परिणाम पावते. बुद्धी अधिष्ठान चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे जर वर लक्षण केले, तर झोपेमध्ये बुद्धी नाही म्हणून कुटस्थ चैतन्याची झोपेमध्ये सिद्धी होणार नाही. एवढ्याकरता झोप म्हणजे व्यष्टी अज्ञान. झोप म्हणजे काय आहे? व्यष्टी अज्ञान. त्याचे अधिष्ठान चैतन्य तो कुटस्थ चैतन्य असे कुटस्थ चैतन्याचे लक्षण केलेले आहे. बुद्धी विशेषण मानणारे ग्रंथकार ती बुद्धी झोपेत व्यष्टी अज्ञानात लीन आहे असे म्हणतात. व व्यष्टी अज्ञान विशेषण मानणारे जागृतीमध्ये ते व्यष्टी अज्ञान बुद्धिरूपाने परिणाम पावते असे म्हणतात. म्हणून विचारदृष्ट्या दोघांचेही मत बरोबर आहे. या दृष्टीने कुटस्थ चैतन्याचे लक्षण सांगत असताना बुद्धी किंवा व्यष्टी अज्ञान अधिष्ठानाचे चैतन्य ते कुटस्थ चैतन्य असे लक्षण केलेले आहे. कुटस्थ चैतन्य असं लक्षण केलेलं आहे आणि तुम्हाला कुटस्थ लक्षण कळालेलं आहे. आता आपण जीव चैतन्य पाहू. तर जीव चैतन्य जर व्हायचं असेल तर त्याला काय काय लागतं? तर त्याला आत्मा, कुटस्थ, साक्षी हे चैतन्य असून बुद्धी, व्यष्टी अज्ञान, अंतःकरण हे असून त्यामध्ये त्या चैतन्याचा आभास असे हे 3 मिळून जीव चैतन्य आहे. तर हे जीव चैतन्य तर मग आता बघा आत्मा, अंतःकरण किंवा बुद्धी आणि त्यामध्ये आत्म्याचा आभास तर त्याला काय म्हणलेले आहेत? जीव चैतन्य म्हणलेले आहे. मग आता हे जीव चैतन्य आपण चांगलं ध्यानात ठेवा. तुम्हाला कुटस्थ चैतन्य कळालेलं आहे. आपला जो आत्मा आहे आणि आत्मा असल्याशिवाय जीव बनत नाही. आत्मा साक्षी कुटस्थ हे बुद्धी अधिष्ठान किंवा व्यष्टी अज्ञानाचं अधिष्ठान जे चैतन्य आहे ते कुटस्थ चैतन्य. जीव चैतन्य म्हणजे जीव चैतन्यामध्ये आत्मा, बुद्धी, अंतःकरण किंवा त्यामध्ये असलेला आभास याला जीव चैतन्य असं म्हणतात. आणि मग या जीव चैतन्याचा तर जीव चैतन्य समजून सांगण्यासाठी तत्वमसी महावाक्य, छांदोग्य उपनिषद यांनी तत्वमसी महावाक्याचा आपल्याला वेदांत वाक्य विचार रूप या शास्त्रामध्ये त्यांनी महावाक्याचा प्रकार दुसरा सांगितलेला आहे. वेदांत वाक्य विचार रूप आणि सद्गुरूंना दिलेलं कानासी वेदांत महावाक्य, वेदांताचंच महावाक्य श्री गुरु आपल्याला आपल्या कानामध्ये देत असतात किंवा सांगत असतात. तुमचा जो आत्मा आहे तो सर्वत्र व्यापक असून आपल्या आतमध्ये बी आहे, म्हणून देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. मग त्या पांडुरंगाचं स्मरण कोण करेल? तर पांडुरंगाचं स्मरण जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत जीवानं पांडुरंगाचं स्मरण करायचं आहे. आता ते कसं स्मरण करायचं आहे? तर ते नामाच्या द्वारे श्रवण म्हणजे स्मरण करायचं आहे. स्मरण करणे आणि सर्वत्र तोच परमात्मा आहे असं वाटणं हे दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. तर आपण ध्यानात घ्यायचं तत्वमसी महावाक्य. तत्वमसी महावाक्यामध्ये ततचा वाच्यार्थ ईश्वर आणि ततचा लक्षार्थ ब्रह्म हे तुम्ही भागत्याग लक्षणा समजून घेते वेळे पंचीकरणामध्ये विचारसागरामध्ये चांगलं समजून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ततचा वाच्यार्थ ईश्वर आणि ततचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ ब्रह्म आणि तोमचा वाच्यार्थ म्हणजे तोमचा वाच्यार्थ जीव, तोमचा वाच्यार्थ जीव आणि लक्षार्थ कुटस्थ. मग तुमचा कुटस्थ असल्याशिवाय जीव बनत नाही.
कुटस्थ असल्याशिवाय जीव बनत नाही. मग पाठीमागे त्यांनी शंका केल्या होत्या, की आमचा जीव असा आहे, तसा आहे. पण असणारं इथं व्यावहारिक सत्ता अलग असते, पारमार्थिक सत्ता अलग आहे. व्यावहारिक सत्तेमध्ये जरी त्याची एकरूपता झाली नाही तरी पारमार्थिक सत्तेमध्ये जो आपला जीव आहे, त्या जीव असणारा आत्म्याशिवाय बनू शकत नाही. म्हणून जीवाचा जो आत्मा आहे, तो आत्मा आणि ततचा म्हणजे ईश्वराचा लक्षार्थ ब्रह्म हे मूळचे एकरूपच असतात. हे ध्यानात घ्या. हे वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांताचा सिद्धांत आहे, की आपला आत्माच ब्रह्मरूप आहे. ते तू आहेस. हे तत्वमसी महावाक्य आहे. ते तू आहेस. तर हे वेदांत वाक्य विचाररूप वेदांत वाक्य विचाररूप हे ध्यानात घ्या. मग तत्वमसी महावाक्याच्या स्पष्टार्थाने आपला आत्माच बरूप आहे असा हा विचार सागर आपल्याला सांगतो आहे. म्हणून असणारं जे सद्गुरूनं दिलेलं नामचिंतन आहे, ज्या चिंतनाचं सद्गुरूच्या द्वारे घेतल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही. म्हणून आपल्याला सद्गुरूच्या द्वारे मिळालेलं चिंतन, त्या चिंतनानं आपले मलविक्षिप्तता जाऊन त्या चिंतनानं आपले मलविक्षिप्तता जाऊन आपण सच्चिदानंद आत्मा अस्थिभाती प्रिय रूपानं भरून उरलेलो आहोत. असंच आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान होतंय. तर ते ध्यानात घ्या. म्हणून आपल्याला तत्वमसी महावाक्य भागत्याग लक्षणेनं कळालेलं आहे. भागत्याग लक्षणं चांगली ध्यानात घ्या किंवा 555 सूत्रामध्ये व्यासाने जे उत्तर मीमांसा लिहिलेली आहे, उत्तर मीमांसेमध्ये अथा तो ब्रह्मजिज्ञासा साधन चतुष्ट्यानंतर कर्मफलाला अनित्यत्व आहे असं समजून बारीक विचार करून म्हणजे सूक्ष्म विचार करून तत्वमसी महावाक्याचा म्हणजे ब्रह्माचा भागत्याग लक्षणेने विचार करावा. तर हे संसार धर्म बुद्धीचे आहेत, हे ध्यानात घ्या. तुम्हाला आता दोन कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य हे होऊन त्याच्यामध्ये दुसरा पुढं पॉइंट आहे की संसार धर्म बुद्धीचे आहेत. कारण जीवाच्या ठिकाणी जे कर्तृत्व वक्रत्व जे दिसतं, संसार धर्म जे प्रतीतीला येतात ते कुटस्थचे नसून एकट्या बुद्धीचेच आहेत. आणि मग असणारा जीव शब्दाचा अर्थ कुटस्थ म्हणजे आत्मा, बुद्धी, बुद्धीमध्ये कुटस्थाचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास, या तिघांना मिळून जीव अशी संज्ञा आहे. तर मग हा संसार धर्म कुणाचा आहे तर बुद्धीचा आहे. संसार दुसरा कुणाला करता येत नाही म्हणून ते बुद्धीचा आहे असं म्हणतात. मग तुम्ही म्हणता बुद्धी जड आहे, ती कशी कार्य करीन? तर बुद्धी जड असली तरी ती कार्य करते. आरसा जड आहे की नाही? आरसा जड जरी असला तरी तुमचं रूप दाखवतो का नाही? तशी बुद्धी जरी जड असली तरी ती तेवढी पारदर्शक आहे. कारण तिथं आत्मा, अंतःकरण, बुद्धी आणि त्या अंतःकरणामध्ये किंवा बुद्धीमध्ये पडलेला आत्म्याचा प्रकाश म्हणजे तो आभास आणि या तिन्हीने मिळून हे कार्य होतं. त्याच्यामध्ये कार्य जे आहे ते आत्मस्वरूपाकडं कार्य लागत नाही, तो निर्गुण निराकार आहे. म्हणून आत्मा कोणाचाच म्हणजे सर्वांचा आत्मा एकच आहे, पण तो कार्यानं लिप्त होत नाही. ज्याला खोटं बोलायची सवय लागलेली आहे, ज्या जीवाला, जीव हा देहालाच मी म्हणत आहे. जीव काय करतो आहे? देहालाच मी म्हणत आहे असं खोटं बोलणं आहे जीवाचं. आणि जीव हा आत्मस्वरूपाचा आहे असं जर त्याला कळलं तर मग ते तसं म्हणणार नाही. परंतु जीव मी केलं, माझ्यामुळं झालं असं सततच बोलून दाखवतो. आता एक जीव सुद्धा निर्गुण निराकारच आहे. जीवाला सुद्धा काही करता येत नाही. तर जीवाला जर काही करायचं असेल तर आत्म्याचा प्रकाश असावा लागतो, अंतःकरण बुद्धी असावी लागते, स्थूल देह सूक्ष्म देह असावा लागतो आणि त्यावेळेस मग हा जीव कार्यरत होतो. पण हे सर्व असताना स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह या चार देहाची साथ घेऊन
मग असणारा हा जीव कार्य होतं आणि ते कार्य झालेलं जीव स्वतःकडे घेतो. म्हणून जन्ममरण चुकत नाही. जन्ममरण चुकण्यासाठी जीवानं ही कशी प्रक्रिया आहे आणि कशा पद्धतीनं हे कार्य होतं, तर हे आपल्याला घटपटाधिकाचं ज्ञान होण्यासाठी, घटापटाधिकाचं ज्ञान कसं होतं, ते आपल्या पाठीमागच्या पाठामध्ये गेलेलं आहे. घटापटाधिकाचं ज्ञान होण्यासाठी आपल्या अंतःकरणाची वृत्ती घटापटाधिकापर्यंत जाते, अज्ञानाचं आवरण दूर करते आणि अंतःकरण सूर्याच्या प्रकाशाने किंवा दिव्याच्या प्रकाशाने निघून जातो. म्हणजे अज्ञानाचं आणि अंधाराचं आवरण दूर होऊन त्या अंतःकरणाच्या वृत्तीनं आवरण दोष नाहीसा केला की मग जीवाला ज्ञान होतं घटापटाधिकाचं. मग या सृष्टीतलं दृश्य रूपानं जे काही ज्ञान आहे ते त्या जीवाला होतं आणि मग जीव अहंकार गर्व करायला लागतो, मलाच कळतं, माझ्यामुळंच होतं. पण ते सर्व होण्याची प्रक्रिया आत्मस्वरूपानं जर प्रकाशित केलं नसतं तर कसं कार्य झालं असतं, कसं कार्य घडलं असतं. म्हणून हे सर्व जगत्रय ईश्वराच्या सत्तेनं, ईश्वरानं निर्माण केलेलं जगत्रय आहे. म्हणून आपल्याला आपला जो जीव, आपण जे जीव बनलेलो आहोत, तर आपण जीव नसून सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत. हे जे आपल्याला शास्त्र सांगतंय ते डोक्यात चांगलं ठेवायचं आणि आपण सदा मुक्त आहोत. आपण असणारा हा पंचमहाभूताचा देह आपण नाहीत. हे देह दृश्य असल्यामुळं मी नाही आणि हा देह पंचमहाभूताचा असल्यामुळं देह माझा नाही. हे चांगलं डोक्यात ठेवा. आणि मग हा देह आपण नाहीत. देह मी नाही म्हणजे दृश्य नाही, देह माझा नाही म्हणजे पंचमहाभूताचा नाही, पंचमहाभूताचा आहे म्हणजे देह दृश्य आहे म्हणजे देह मी नाही आणि देह माझा नाही म्हणजे पंचमहाभूताचा आहे. असं डोक्यात ठेवा. म्हणजेच आपला आत्मा आणि हा सर्व संसार बुद्धीचा आहे. मग हा संसार बुद्धीचा असल्या कारणानं त्या आभासानं म्हणजे जीवानं समजून घ्यायचं की हा सर्व कारभार बुद्धीचा आहे आणि मी कुटस्थाचा आहे आणि कुटस्थ ब्रह्मरूप आहे. जे हे असं ज्ञान आहे ते डोक्यात ठेवा चांगल्या प्रकारचं. आता हे संसार धर्म बुद्धीचे आहेत हे तुमच्या ध्यानात आलं चांगलं. म्हणून म्हणले ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, उपाधी वेगळे निर्विकार आम्ही, किंवा संसार धर्म हे सर्व बुद्धीचे असून आपले म्हणजे आत्म्याचे ते मुळीच नाहीत. आपण असंग निर्विकार असून ब्रह्मरूप आहोत असे चिंतन करावे. माऊली ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, येत आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्मो देही आयशे देखणे ते पाही ज्ञाना हाती. ज्ञानेश्वरी अध्याय 15 आणि 381 क्रमांकाची ओवी आहे. तसेच तैसे जाणतली यासाठी संसार संसारयाचे गाठी लावणे बैसवे पाठी मोक्षश्रियेच्या. अध्याय 9 46 ओवी. पहिल्या संसार शब्दाचा अर्थ आहे कर्तृत्व वक्तृत्वादी संसार धर्म असा घ्यावा. दुसऱ्या संसार शब्दाचा अर्थ आहे बुद्धी असा घ्यावा. म्हणजे ते जे ज्ञान झाल्यानंतर कर्तृत्व वक्तृत्व हे संसार धर्म बुद्धीच्या माती लादून म्हणजे हे सर्व बुद्धीचे आहे, सर्व धर्म बुद्धीचे आहेत असे समजून आपण ब्रह्मरूप आहोत असा निश्चय करावा. सूक्ष्म विचार केला तर, श्रीपाद बाबांचं सूत्र आहे, सूक्ष्म विचार केला तर. म्हणजे तुम्ही म्हणता श्रीपद बाबा काय म्हणतात, तर आपल्या मालिकेतले आपल्या बाबांचे गुरु बाबांचे गुरु आपल्या सच्चिदानंद रोहिदास बाबांचे गुरु श्रीपाद बाबा, नारायण बाबा, रामदास बाबा. तर त्या आपल्या मालिकेतले तुम्हाला मी सुरुवातीला सांगत असतो की ही आपली मालिका आहे म्हणून. संप्रदायपूर्वक मालिका असावी. त्या मालिकेप्रमाणे आपण शास्त्राचं श्रवण केलेलं असावं. त्या मालिकेप्रमाणे आपल्याला अनुग्रह झालेला असावा, प्रबोध झालेला असावा, अधिकार मिळालेला असावा आणि त्याप्रमाणे आपण चलत असू तर तोच भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक असल्या कारणाने तोच आपल्यावर कृपा करतो. त्याची जोपर्यंत कृपा होत नाही तोपर्यंत आपण मुक्त होत नाहीत. सद्गुरूचं स्वरूप आणि गुरुचं स्वरूप हे एकच असतं. किंवा तुमचं जरी असलं तरी
तुमचं स्वरूप, आमचं स्वरूप, गुरुचं स्वरूप, सद्गुरूचं स्वरूप, सर्वांचं स्वरूप एकच असून तेच कृपा करण्यासाठी तयार आहे. फक्त आपल्याला रीतीने जावं लागतं. म्हणून शिष्य म्हणतो, महाराज आपण जे जीवाचे लक्षण केले त्यामध्ये कुटस्थ बुद्धी आणि बुद्धीमध्ये आभास हे 3 मिळून जीव असे सांगितले. पण जीवाचे लक्षण झोपेतल्या जीवावर जात नाही, कारण जागृत अवस्थेचा अभिमानी जीवास विश्व असे नाव आहे. तर बारीक बारीक सूक्ष्म असा प्रश्न विचारतो आहे शिष्य. त्यावेळेस स्वप्नावस्थेच्या अभिमानी जीवास तेजस असे नाव आहे आणि झोपेतल्या अभिमानी जीवास प्राज्ञा असे नाव आहे. आपण जे आत्मा, बुद्धी आणि आभास मिळून जीव असे जीवाचे लक्षण सांगितले, ते लक्षण झोपेतल्या प्राज्ञस्वरूप जीवावर जात नाही. कारण झोपेमध्ये जीव आहे पण बुद्धी नाही. म्हणून आपण केलेल्या जीवाच्या लक्षणाची अव्याप्ती होते याचे समाधान सांगा. तर श्री गुरु म्हणतात की याची अव्याप्ती होणार नाही. तिथं तुम्ही बुद्धी लावित असलात तरी तुम्ही तिथं वेष्टी अज्ञान घ्या. वेष्टी अज्ञान घेतल्याच्या नंतर तिथं बुद्धी नसते तरी काही तुमचा बिघाड होत नाही. श्री गुरु म्हणतात, बाबा रे, जीवाच्या लक्षणाची अव्याप्ती होत नाही, कारण झोपेमध्ये बुद्धी आहे पण बुद्धी कुटस्थ आश्रित अज्ञानामध्ये लीन असते एवढेच. ती बुद्धी असते पण अज्ञानामध्ये लीन असते. जीवाच्या लक्षणामध्ये बुद्धी असा शब्द घेतलेला आहे. ती बुद्धी कोणत्या स्वरूपाची असते तसे सांगितलेले नाही. पण एवढ्या बारकाव्यात पडण्यापेक्षा तुमच्या समजुती करता म्हणून बुद्धी अथवा वेष्टी अज्ञान असे शब्द घातलेले आहेत. मग त्याच्यामुळेच त्यांनी पाठीमाग बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान शब्द घेतला. तो अशी शंका निर्माण होईल म्हणूनच. सर्वव्यापक चैतन्याचा आश्रित अज्ञान आहे असे आम्ही मागे सांगितले. तेच समष्टी अज्ञान आहे. एका शरीरापुरते सांगावयाचे झाल्यास त्यालाच वेष्टी अज्ञान असे म्हणतात. एका शरीरापुरतं म्हणजे एका आपल्या देहापुरतं जे अज्ञान आहे त्याला वेष्टी अज्ञान. आणि समष्टी म्हणजे ईश्वराचा देह. आता ईश्वराचा देह म्हणताना आम्हाला माहित नाही, तर ईश्वराचा देह जेवढी माया आहे तेवढ्या पुरता जो देह आहे तो ईश्वराचा देह आहे. तर कुटस्थ चैतन्य, वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानामध्ये कुटस्थ चैतन्याचा आभास हे 3 मिळून जीव चैतन्य असे जीव चैतन्याचे लक्षण केलेले आहे. तर जीव चैतन्याचे लक्षणामध्ये कुटस्थ चैतन्य, वेष्टी अज्ञान, त्या वेष्टी अज्ञानामध्ये कुटस्थ चैतन्याचा आभास हे 3 मिळून जीव चैतन्याचे लक्षण सांगितलेले आहे. म्हणजे प्राज्ञस्वरूप जीवावर जीव चैतन्य लक्षणाची अव्याप्ती होत नाही, कारण झोपेमध्ये वेष्टी अज्ञान आहे. ते वेष्टी अज्ञान जागृतीमध्ये बुद्धिरूपाने परिणाम पावलेले असते. तात्पर्य असं आहे की बुद्धीवर जीवचैतन्याचे विशेषण मानले तर ती बुद्धी झोपेत लीन असते. वेष्टी अज्ञान विशेषण मानले तर ते वेष्टी अज्ञान जागृतीमध्ये बुद्धिरूपाने परिणाम पावलेले असते. म्हणून जागृतीमध्ये सुखादुखादी संसार धर्म प्रतीतीला येतात. आपल्याला जे संसार धर्म प्रतीतीला येतात त्याचं काय कारण आहे, तर जागृतीमध्ये आपल्याला बुद्धी असते आणि त्याच्यामुळं आपल्याला हे कळतं. पण झोपेमध्ये बुद्धी नसल्यामुळं तिथं वेष्टी अज्ञान असतं आणि त्याच्यामध्ये बुद्धी लीन असते, त्याच्यामुळं ते कळत नाही. कारण जागृतीमध्ये बुद्धी आहे म्हणून जीव चैतन्याचे बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान प्रतिबिंबित जीव चैतन्य असे लक्षण केलेले आहे. आता शिक तुम्हाला 2 चैतन्य त्यांनी समजून सांगितलेले आहेत, कुटस्थ चैतन्य आणि जीव चैतन्य. आता तिसरं आहे ईश्वराचं चैतन्य. ईश्वराचं चैतन्य म्हणजे आपल्याला अगोदर ईश्वर कळायला पाहिजे, मग असणारं ईश्वराचं चैतन्य कळल. ईश्वराच्या चैतन्यासाठी जेवढी माया दिसते आहे तेवढा ईश्वर आहे. जेवढी मायेची उपाधी लागलेली आहे तेवढा ईश्वर आहे. तर म्हणून त्यांनी अधिष्ठान, कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि त्या बुद्धी चैतन्याचा आभास हे 3 पदार्थ मिळून जीव चैतन्याचे लक्षण सांगितलेले आहे. त्याप्रमाणेच आता आपल्याला जीव चैतन्य कळलेलं आहे. कुटस्थ चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीमध्ये आभास, तर त्याला जीव चैतन्य म्हणतात. आणि आता हा तुमचा ईश्वर चैतन्य, ब्रह्म चैतन्य, माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास. तर ध्यानात घ्या, ब्रह्मचैतन्य हे सर्वत्र व्यापक आहे. ब्रह्मचैतन्य आणि त्या ब्रह्मचैतन्याचा माया आणि मायामध्ये त्याचा आभास, त्याला म्हणतात ईश्वर. आणि हे पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य असे ईश्वर चैतन्याचे लक्षण सांगितलेले आहे. आकाशाचे जे 4 प्रकार सांगितले त्यामध्ये मेघ आकाशाच्या दृष्टांताप्रमाणे ईश्वर चैतन्याचे लक्षण समजावे. तो ईश्वर सर्वांतर्यामी असून त्या जीवाच्या पापुण्यादी कर्माप्रमाणे तशी तशी कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुखादुखादी भोग देतो. त्याप्रमाणे तो ईश्वर सर्व जगतांचा प्रेरक असून सदैव मुक्त आहे.
जसं जीवाला अज्ञान असतं तसं ईश्वराला अज्ञान नाही. ईश्वर हा सर्वात सर्वत्र आणि व्यापक आहे. ते चैतन्य व्यापक असल्यामुळं सर्वांच्या कर्माचा सुखादुःखाचा भोग देण्याचं कार्य ईश्वरच करतो. म्हणून ईश्वर सुद्धा सिद्ध आहे. कारण ईश्वराची उपाधी आता काही-काही सूत्रकार किंवा काही तुमचे पूर्वमीमांसक म्हणतात, की ईश्वरच नाही, ईश्वर नाही म्हणा. आता कारण ईश्वर नाही म्हणलं तर कसं चालेल? कारण जीव आहे त्या अर्थी ईश्वरही असला पाहिजे. कारण चुका करणाऱ्याला शिक्षा करण्यासाठी असणार पाहिजे की नाही? आता तुम्ही सांगा, चोरी केली, चोरी करणाऱ्याला शिक्षा देणारा न्यायाधीश असतो की नाही? ज्याप्रमाणे न्यायाधीश असतो त्याप्रमाणे ईश्वर सुद्धा न्यायाधीश रूपानं आहे. आपली कर्म चुकली की तिथं असणारं शिक्षा आपल्याला मिळते आणि सुखादुःखाचा भोग सुद्धा त्यांच्याच सत्तेनं होतो. म्हणजे जसं आपलं कर्म असन तसं. म्हणून त्या ईश्वराला कठोर सुद्धा असं म्हटलेलं आहे आणि ईश्वर दयाळू सुद्धा आहे. आपली कर्म नाही चुकले तर तो दयाळूपणा करतो. मग आपल्याला वाटतं की ईश्वर चांगला आहे. आपल्या कर्माच्या फलाचं आपल्याला दुःख मिळालं की आपण म्हणतो ईश्वर वाईट आहे. परंतु ईश्वर कुणालाही वाईट फळ देत नाही किंवा चांगलं फळ देत नाही. ते तुमच्या आमच्या कर्माप्रमाणे फळ देण्याचं काम तो करतो. कारण ईश्वराची उपाधी जी माया ती शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळे ईश्वराला केव्हाही मोहित करू शकत नाही. ईश्वर मायेवर मोहित होत नाही, पण जीव मात्र मायेवर मोहित होतो. म्हणून जन्ममरणादी धर्माची भ्रांती ईश्वराला केव्हाही नाही. तो नित्यमुक्त आहे. ईश्वराला मुक्त व्हायचं नाही, ईश्वर मुक्तच आहे. फक्त जीवानं मुक्त होण्याचं काम करायचं आहे. आता जीव सुद्धा मुक्तच आहे, पण त्यानं कळवून घ्यायचं आहे. आता जीव कसा मुक्त आहे, तर त्यानं हे श्रवण मनन निध्यासन करून, नामचिंतन करून, शास्त्र पाहून, शंका घालून, दृढापरोक्ष करून घेऊन, हे अनिर्वचनीय कसं आहे, हा भास अनिर्वचनीय आहे, तो स्वतः स्वतःहून विलक्षण, बादयोग्य, मिथ्या, कल्पित, अधिष्ठान रूप आहे. म्हणून ध्यानात घ्यायचं, आपल्या सच्चिदानंद स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माची प्रतीती येणे हे बुद्धीचे लक्षण आहे. बुद्धीमुळं आपल्याला हे सगळं प्रचिती यायला लागली. आता बुद्धीमुळं आलेली प्रचिती ही बुद्धीचीच आहे, आपली नाही. तरी सुद्धा ते आपण आपल्याकडं घेतो आणि सुख-दुःख सुद्धा आपण आपल्याकडंच घेतो आहोत. तर आत्मेच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माची प्रतीती न येणे हे मुक्ततेचे लक्षण आहे. म्हणून ईश्वर नित्यमुक्त आहे. ईश्वराची उपाधी शुद्ध सत्वगुण प्रधान माया असल्यामुळे ईश्वर सर्वांचा प्रेरक आहे. कारण ईश्वराची उपाधी जी माया, त्या मायेची व्याप्ती सर्व जगात असते. म्हणून शरीरातील सर्व ज्ञान त्या ईश्वराला शरीरातील सर्व ज्ञान त्या जीवाला होते. त्याप्रमाणे माया ही सर्व जगताला व्यापून असल्यामुळे जगतातील सर्व पदार्थांचे ज्ञान ईश्वराला एकाकाली होते. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवांचे जसे स्थूल शरीर आहे तसे सर्व ब्रह्मांड हे ईश्वराचे स्थूल शरीर आहे. हे सर्व आपलं कसं हे शरीर आपल्याला दिलेलं आहे, तसं ईश्वराला ही सर्व माया सहित असणारे सर्व जीव ते सर्व ईश्वरांचं शरीर आहे. तर त्यालाच विराट असे म्हणतात. जीव आणि ईश्वर दोघांचे अधिष्ठान चैतन्य एकच असून ते नित्यमुक्त बंध मोक्षरहित शुद्ध आहे. ज्याप्रमाणे जलाकाश मेघाकाश यातील आकाश एकच असते, पण उपाधी भेदाने त्यांना दोन नावे प्राप्त होतात. तर ध्यानात घ्या, आकाश असणारं एकच असून त्या आकाशाला 3-4 नावं आपल्याला दिलेली ऐकली आपण. घट आकाश, जल आकाश, मेघ आकाश आणि महाआकाश. त्याप्रमाणेच असणारं तुमचं कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. तर हे असे आपल्याला 4 प्रकारची नावं पडतात. एका मनुष्याला दादा, मामा, काका, पप्पा असं वगैरे नावं असतात. मनुष्य एकच असतो, पण उपाधी भेदानं नावं वेगवेगळी असतात. त्याप्रमाणे चैतन्य एकच आहे, पण त्या चैतन्याला 4 प्रकारची नावं आली. कशामुळं आली? तर ती फक्त उपाधीमुळं आली. उपाधी जर काढून टाकली, वाच्यार्थ काढून टाकला, तर पारमार्थिक सत्तेमध्ये तुमचा आत्माच ब्रह्मरूप आहे हे ज्ञान आपल्याला दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यावर होतं. तर हे ध्यानात घ्या म्हणून. म्हणून ते आता आपल्याला काय सांगायलेत? ब्रह्मचैतन्याचं लक्षण सांगताहेत. मग स्थूल, सूक्ष्म, ज्ञात, अज्ञात अशा सर्व पदार्थांच्या आत-बाहेर व्यापून असलेल्या सच्चिदानंद रूप, परिपूर्ण एकरूप जे चैतन्य आहे, ते ब्रह्मचैतन्य आहे. आता ब्रह्मचैतन्य नेमकं तुम्ही कशाला म्हणता? तर ते आपला जो देह आहे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे देह आणि ईश्वराचे देह सुद्धा ह्या सर्वांच्या आत बाहेर, आतून बाहेरून सर्वत्र व्यापक असं चैतन्य आहे.
म्हणून असणारं त्या चैतन्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. ते महाकाशाप्रमाणे, महाकाश जसं सर्वांना व्यापून आहे, तसं ब्रह्मचैतन्य सर्वांना व्यापून आहे. म्हणून असणारं त्यांनी सांगितलं ब्रह्म ईश्वर यांच्यातील भेद. आता ब्रह्म आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद आहे ते सांगायला लागले. सर्वसामान्य लोक ब्रह्म आणि ईश्वर ही एकच समजतात. तर ब्रह्म आणि ईश्वर, ईश्वराला शरीर आहे. ईश्वराला जेवढी माया आहे तेवढ्यापुरतं शरीर आहे. ब्रह्माला शरीर नाही. ब्रह्म हे सर्वांतर्यामी आहे आणि आत आणि बाहेर सर्वत्र व्यापक आहे. जीव हा शरीरापुरता असतो आणि ईश्वर हा सर्व एवढी माया दिसती तेवढ्यापुरता असतो. म्हणून जीव वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे आणि ब्रह्म वेगळा आहे. वेगळा आहे पण त्या परमार्थी सत्तेने आपला आत्मा आणि ब्रह्मचैतन्य हे सर्व आपण एकच आहोत. परंतु उपाधिभेदाने नावं सांगितले ते ध्यानात घ्या. म्हणून ते म्हणले हे ब्रह्मचैतन्य जे आहे ते कसं आहे आणि ईश्वर चैतन्य कसं आहे. तर ईश्वर हे मायेपुरतं आहे आणि ब्रह्मचैतन्य कसं असतं ते म्हणले बघा. स्वगत सैतीय विजातीय भेदरहित निरुपाधिक व्यापक सच्चिदानंद रूप असे चैतन्य त्यालाच ब्रह्म असे म्हणतात. त्याच ब्रह्माला माया उपाधी घेतली की ईश्वर अशी संज्ञा आहे. पण हा फरक ज्यांना माहीत नाही त्यांना समजून सांगण्याकरता पुढील शंका समाधान केलेले आहे. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये एकांशन स्थित जगत, परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे असे सांगितलेले आहे. त्याचा अर्थ पंचदशिकार विद्यारण्य स्वामींनी सांगितलेला आहे तो असा की ते बघा आता श्लोक सुद्धा लिहिलेले आहेत. आपल्याला ते श्लोक सुद्धा संस्कृतमध्ये असल्या कारणानं आपली संस्कृत भाषा नाही, आपली मराठी भाषा आहे. म्हणून ज्यांना मुक्त होण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी विचारसागर पंचीकरण वर्ती प्रभाकर मराठीमध्ये सांगितले. मग मराठी माणसानं मुक्त व्हायचं नाही का? ज्याला मराठी येते त्यानं मुक्त व्हायचं नाही का? म्हणून त्याच्यासाठी हे ग्रंथ केलेले आहेत. पाठीमागं म्हणले होते की तुमचे वेद आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता आहे ते सर्व संस्कृतमध्ये आहेत. मग ते संस्कृतमध्ये ग्रंथ असताना तुमचे मराठी ग्रंथ कशासाठी? मराठी ग्रंथ याच्यासाठीच की आम्हाला इच्छा होते मुक्त होण्याची तर तुमच्या आमच्यासाठी हे मराठी ग्रंथ आहेत. म्हणून अंशरहित ब्रह्माच्या ठिकाणी अंशाचा आरोप करून जगत हे ब्रह्माच्या सर्व अंशावर म्हणजे भागावर राहते का एका भागावर राहते असे विचारणाऱ्या शिष्याला श्रुती माऊलीने एका अंशावर राहते असे उत्तर दिलेले आहे. आपल्याला वाटतं की विचारसागर पंचीकरण कशाला? तर विचारसागर आणि पंचीकरणाचीच भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. विचारसागराची आणि पंचीकरणाचीच भाषा एकनाथी भागवतामध्ये आहे, तुकाराम गाथेमध्ये आहे. सर्व ग्रंथामध्ये आम्ही पाहिलंय ते पडताळून पाहिलंय की ही भाषा कुठे आहे का? तर म्हणूनच याला आम्ही प्रक्रिया ग्रंथ असं म्हणतो. मग ह्या प्रक्रिया ग्रंथाचा अभ्यास झाल्याशिवाय ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश होत नाही. म्हणून त्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश व्हावा आणि ज्ञानेश्वरीमध्ये काय लिहिलं ज्ञानेश्वर माऊलींनी ते कळण्यासाठी मग आपल्याला हा विचारसागर आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून ते म्हणले आता शिष्याच्या समजुती करता म्हणून ब्रह्माची निरपेक्ष व्यापकता आणि मायेची सापेक्ष व्यापकता अशी नावे देऊ. काही पदार्थावर व्याप्ती असूनही काही पदार्थावर व्याप्ती नसते ती सापेक्ष व्यापकता मायेची आहे. कारण माया आणि तिचे कार्य जगत ही परमात्म्याच्या एका अंशावर आहेत. म्हणजे ईश्वर सुद्धा एका अंशापुरता झाला ध्यानात घ्या. मायेची जितकी व्याप्ती आहे तितका ईश्वर आहे. देहापुरता जेवढा जीव आहे तेवढा जीव आहे आणि ब्रह्म हे सर्व व्यापक आहे. म्हणून ते सर्व सामान्य चैतन्य आहे आणि सर्व सामान्य चैतन्याचा स्वभाव आहे हे आज जग दाखवणे. जसा आरशाचा स्वभाव आहे जग दाखवणे तसा ब्रह्माचा स्वभाव आहे जग दाखवणे. म्हणून ध्यानात घ्या. म्हणून मायेची व्याप्ती सापेक्षित आहे आणि परमात्म्याची व्यापकता ही माया तिचे कार्य चतुर्दश भुवनादी या सर्वांना व्यापून शिल्लकच आहे. आता तो केवढा परमात्मा आहे ते आपण कसं सांगू? आता शास्त्र सांगतंय तसं आपण सांगतो आहोत. त्या परमात्म्याला मोजमाप नाही. परमात्म्याच्या व्याप्तीने अमुक एक सोडल्या असे मुळीच नाही. म्हणून परमात्म्याची व्यापकता निरपेक्ष आहे. या दोन व्यापकतेमध्ये ब्रह्माची व्यापकता निरपेक्ष आणि श्रेष्ठ आहे. म्हणून असणारं ब्रह्म श्रेष्ठ आहे असं सांगितलं. ब्रह्मापेक्षा ईश्वर निकृष्ट सांगितला. आता निकृष्ट सांगण्याचं कारण एवढंच आहे. तुम्ही म्हणता ब्रह्म असणारं सर्वश्रेष्ठ आहे आणि ईश्वर निकृष्ट आहे कसा? तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणे माझ्या आणि माझ्या भावाचं चांगलं पटतं पण माझ्या भावाच्या बायकोचा स्वभाव चांगला नाही. जोपर्यंत भावाच्या बायकोचा स्वभाव चांगला नाही, जोपर्यंत ती त्याच्याशी संलग्न आहे तोपर्यंत माझं त्याचं जमत नाही. असा त्यांनी दृष्टांत दिलेला आहे.
तसं ईश्वराला निकृष्ट का म्हणले तर त्याला मायेची संगती लागली म्हणून त्याला निकृष्ट असं म्हटलेलं आहे. अन्यथा निकृष्ट म्हणण्याचं काही कारण नाही. आणि जीवाला संगती लागलेली आहे 5 विषयांची आणि 6 षडरिपू यांची संगती लागलेली 11 जणांची संगती करतो म्हणून जीव निकृष्ट झाला. मायेची संगती केली म्हणून ईश्वर निकृष्ट झाला. आणि ब्रह्माला कोणाची संगती नाही. ब्रह्म हे सर्वत्र व्यापक आणि सर्वसामान्य चैतन्य आहे. म्हणून असणारे तिन्ही प्रकारची चैतन्य तुम्हाला आता कळाली. तर ध्यानात घ्या. त्याच्यामुळं जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था आता ही कशी व्यवस्था लावलेली आहे त्यांनी बघा. जीव ब्रह्म भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था घटाकाश, जलाकाश, मेघाकाश आणि महाकाश अशा आकाशाचे 4 प्रकार आपल्या आताच पाठामध्ये कालच्या पाठामध्ये झालेले आहेत. आजच्या पाठामध्ये असणारे 4 चैतन्याचे प्रकार झालेले आहेत. त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य असे 4 प्रकारचे चैतन्य आपल्या आजच्या पाठामध्ये झालेले आहेत. तर यांचे जीव ब्रह्माची भेद प्रतिपादक वाक्याची व्यवस्था कशी लावायची ती त्यांनी इथे लावून दिलेली आहे. कालच्या पाठामध्ये 3 प्रकारच्या त्यांनी शंका घेतल्या होत्या. 3 प्रकारच्या शंकेमध्ये जीवाची लक्षणं, ब्रह्माची लक्षणं, वेदानं सांगितलेलं जीव ब्रह्माचं लक्षण, मांडूक्योपनिषदामधलं आणि तिसरी शंका काय होती? आमच्या महाराजांच्या ध्यानात असतं ते. तर त्या तिन्ही प्रकारच्या शंका घेऊन आपल्याला जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये जो भेद सांगितलेला आहे तो मला म्हणतो की शिष्य म्हणत होता या 3 प्रकारांना मला असणार काय होतंय की जीवा वेगळा आणि ब्रह्म वेगळा असं वाटतं. तर मग त्याच्यामुळं तुम्ही ध्यानात घ्या की ह्या जीवाचा परमार्थिक सत्ता ध्यानात घ्यावी लागते. जीवाची आपण व्यावहारिक सत्ता घेतो. व्यावहारिक सत्ता जर घेतली तर जीवाची आणि ब्रह्माची एकरूपता होणार नाही. म्हणून जीवाची परमार्थिक सत्ता आहे आत्मा कुटस्थ आणि ईश्वराची सत्ता आहे तुमचं ब्रह्म. तर म्हणून असणारं त्यांनी लक्षार्थ आणि वाच्यार्थ ध्यानात घ्यावे लागतात. भागत्याग लक्षणा ध्यानात यावी लागते. आणि याच्यासाठी आम्ही तुम्हाला म्हणत होतो की पंचीकरण तुम्ही चांगलं बघा. पंचीकरण जर चांगलं बघितलं तर विचारसागर समजायला वेळ लागत नाही. पण आम्ही पंचीकरण सांगितलं महाराजांना हो म्हणायचं पण आम्ही बघायचंच नाही. आम्हाला वेळ मिळत नाही. आम्हाला टाइम नाही. आम्हाला आपण अशी जी उत्तरं देतो. आता मला सांगा तुमच्याकडेच तुम्हाला वेळ नाही, तुमच्यासाठी तुम्हाला वेळ द्यायला नाही असं म्हणल्यावर काय म्हणावं? हे सगळा अभ्यास आहे ते तुमच्या जीवाकरता. तुमच्या जीवाचं जीव ब्रह्मरूप आहे हे कळण्याकरता. शेवटचा दिस गोड होण्याकरता. म्हणजे आपलाच आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळण्याकरता आपलंच ज्ञान आहे ना आपल्याच ज्ञानाकरता आपल्याला टाइम नाही. आपल्याला टाइम आहे दुसऱ्याकरता. दुसरे म्हणजे काय सगळं जगत्रय म्हणजे असणारं वेगळं दिसतंय आपल्याला किंवा आपलं घरदार आहे ते वेगळंच आहे. आपल्यापेक्षा वेगळंच आहे, दृश्य आहे दृश्याकरता आपण करतो. आपल्याकरता काय आहे तर आपल्याकरता हा 1 तास दिलेला जो आहे तो आपल्याकरता आहे. आत्मचिंतन करते वेळी टाइम दिलेला आहे तो आपल्याकरता आहे. स्वतःच साठी जर का आपण काही वेळ नाही दिला तर आपण स्वतःला आपण कोण आहोत हे कसं कळेल? आपण स्वतःला मी कोण आहे हे कळण्यासाठी हा चाललेला सगळा प्रकार आहे. मी कोण आहे तर सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळण्यासाठी. मग ते जर कळालं तर मग आपलं कसलं चिंतन होईल भारी. दृढ अपरोक्ष ज्ञान जर झालं तर मग आपण कोण आहोत तर आपण आत्मस्वरूप आहोत हे जर आपल्याला कळालं तर आपलं कसं चिंतन होईल. पण आपल्याला अनंत कालापासून देहच मी आहे असं आपल्याला वाटू लागलेलं आहे आणि देहालाच आपण मी असं म्हणतो. देह हे साधन आहे. साधन आपण होत नसतो. जेवढे बी आपल्यापाशी साधन आहे ते साधन म्हणजे आपलं रूप नाही. साधन आपल्याला व्यवहार करण्यासाठी साधन दिलं आणि साधनालाच आपण मी म्हणायला लागलो. साधन हे दृश्य आहे. दृश्य आपण होत नसतो. हे आपलं बार सांगतोय की दृश्य हे आपण नाहीत. दृश्य वस्तू आपण नसतो हे तुम्हाला तुमच्या डोळ्याने उघड्या डोळ्याने दिसतंय तुम्हाला की दृश्य आपण नाहीत. मग दृश्य आपण नाहीत तर मग दृश्यापैकी देह नाही का? देह आपल्याला दिसत नाही का? देह कळत नाही का? अनुमानानं का होईना कळत नाही का? तर हे ध्यानात घ्या की देह दृश्य आहे. याच्यावरून तुम्हाला मी पाठीमागं पंचीकरणातलं सांगतोय की देह दृश्य असल्यामुळं मी नाही आणि देह पंचमहाभूताचा असल्यामुळं माझा नाही. आणि मग आपण कोण आहोत तर आपण निर्गुण निराकार सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे भागत्याग लक्षणानं समजून घ्यायचं. म्हणजे ज्यांचं पंचीकरण चांगलं झालं त्यांना विचारसागर कळण्याला अवघड जात नाही.
तर मग हे असणारे आपले काय चाललेलं आपलं, की हे 4 चैतन्य आकाशाचे 4 प्रकार सांगून 4 चैतन्य सांगायलेले आहेत. म्हणून असणार हे ध्यानात घ्या, की जीव आणि परमात्मा हे पाठीमाग काय सांगितलं होतं? ब्रह्मचैतन्य म्हणजे चैतन्याचे भेद लक्षात आले म्हणजे एका बुद्धिरूप वृक्षाच्या ठिकाणी वेदाने 2 पक्षी सांगितलेले होते. आहे का नाही? 2 पक्षी कालच्या म्हणजे पाठीमागे गेला ना ते 2 पक्षी. ती शंकेमध्ये विचारलं होतं मांडूक्य उपनिषद शंकेमध्ये. तर बुद्धीवर काय म्हणले? 2 पक्षी आहेत म्हणले. बुद्धिरूपी वृक्षावर 2 पक्षी आहेत. एक आभास आहे आणि दुसरा कुटस्थ आहे. मग हे असं ध्यानात घ्यायचं. आभास आणि कुटस्थ आहेत ते, तर त्यांनी बघा वृक्षाच्या ठिकाणी 2 पक्षी सांगितलेले आहेत. त्यांचा जीव आणि परमात्मा असा अर्थ नसून आभास आणि कुटस्थ असा आहे. असे लक्षात घ्या. बुद्धीच्या संबंधाने ब्रह्मचैतन्यास कुटस्थता आणि त्या बुद्धी संबंधाने आभासास जीवता आलेली आहे. तर कशामुळं कुटस्थ झाला आणि कशामुळं जीव झाला तर उपाधीमुळे होतो. तर बुद्धीचा संबंध घेतला नाही तर अधिष्ठान चैतन्यास कुटस्थता येणार नाही आणि आभासाचे तर स्वरूपच सिद्ध होणार नाही. म्हणजे कुटस्थ आणि आभास ही 2 नावे बुद्धीमुळे आलेली आहेत. एका बुद्धिरूप वृक्षावर कुटस्थ आणि आभास हे 2 पक्षी आहेत. हा वेदाचा सांगण्याचा उद्देश आहे. तर एका बुद्धिरूपी वृक्षावर ध्यानात घ्यायचं की कोण आहे ती? आत्मस्वरूप आहे आणि जीवस्वरूप आहे. म्हणजे आभास आहे. कुटस्थ आणि आभास हे 2 आहेत. जीव आणि परमात्मा असा अर्थ नाही. मग जीव आणि परमात्मा जर असं घेतलं तर जीवाचं आणि परमात्म्याचं ऐक्य होत नाही. म्हणून जीव आणि परमात्मा न घेता नाही तरी तिथं परमात्मा कसा लागेल? कारण उपाधी झाल्याच्या नंतर उपाधी कळाल्या का आपल्याला? घटाची उपाधी लागली की घट आकाश, जलाची उपाधी लागली तर जल आकाश. म्हणजे जशी ही आकाशाची वेगवेगळी प्रकार आहेत. कशामुळे झाली तर उपाधीमुळे झालेले आहेत. तर मग हे चांगलं ध्यानात घ्या. तर मग जीवाचा जो लक्ष्यार्थ आहे म्हणजे ती पारमार्थिक सत्ता आहे जीवाची, तोच आत्मा आहे आणि आत्मा हा ब्रह्माशी एकरूप आहे. कारण जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नाही, हेही खरंच आहे. हेही डोक्यात ठेवा. जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नसतं तर जीव ज्याच्यापासून झाला. मग जीव कोणापासून झाला तर आत्मस्वरूपापासून झाला. मग आत्मस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप हे एक आहे आणि त्यांचं ऐक्य असतं हे ज्ञान आपल्याला गुरु समजून सांगतात आणि त्याच्यासाठीच विषयसागर पंचीकरण आहे. नाहीतर मग जीव म्हणतो मग देव असाय तर मग मला कशी संकट येतात किंवा मला कसं दुःख होतंय किंवा माझी कशी शक्ती नाही, देवानं तर सर्व काही काही केलं मग मला तर काहीच होत नाही. श्रीकृष्ण भगवंतांनी तर एवढे मोठे डोंगर उचलला समजा, आपल्याला तर दगड बी उचलत नाही. तर भगवान परमात्माच्याकडं रिद्धी-सिद्ध्या असतात. त्यांच्याकडं रिद्धी-सिद्ध्या असल्यामुळं कर्तृम अन्यथा शक्ती असते त्यांच्याकडं. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा आहे आणि त्यांना सर्व काही करता येतं. मग आपल्याला वाटतं महाराज म्हणतात की तुमचा आत्मा ब्रह्मरूप आहे तर मग आपल्याला तर काहीच करता येत नाही. तर जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होत नसून आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्य होतं आणि आत्मा आपल्यामध्ये असतो. तर हे चांगलं ध्यानात घ्या. म्हणून ते म्हणले तर ब्रह्म आणि कुटस्थ म्हणजे आत्मा यांच्यामध्ये भेद मानणे वेदविरुद्ध आहे. बघा ब्रह्माच्या आणि कुटस्थामध्ये जर आपण भेद केला तर ते वेदाच्या विरुद्ध आहे. शिवाय भेद मानणारा जन्म मरणादी संसारातून मुक्त होणे शक्य नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. आता दुजेपणा काय करायचा नाही, भेदाभेद भ्रमामंगळ भेद कुठं करायचा नाही. आपला आत्मा ब्रह्मरूप आहे याच्यामध्ये भेद करायचा नाही. जीवामध्ये असणारा आणि ब्रह्मामध्ये भेद आहे. जोपर्यंत तुम्ही जीव आहे म्हणता तोपर्यंत भेद आहे. पण माझा आत्माच ब्रह्मरूप आहे याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. ते सिद्धांत ग्रंथानं सर्व साधू संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून आणि त्याच्यामध्ये जर कोणी भेद केला तर मग आपल्याला मुक्तता होत नाही. आपण मुक्त आहोत असं आपल्याला कळत नाही. तर मग त्यांनी ते ध्यानात घ्यायचं. तर दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे हे देव आपुले तोंडे बोलती वेद. ज्ञानेश्वरी अध्याय 17 प्रमाणे जीव ब्रह्मामध्ये भेद मानणारा जीव ब्रह्मामध्ये भेद मानणारा कसा बद्ध असतो हे वर्णन केलेले आहे. असो श्री गुरु म्हणतात हे शिष्या तुझ्या लक्षात आले असेल की वाच्यार्थ दृष्टीने जोपर्यंत जीव आपल्याला करता बघता समजतो तोपर्यंत तो कर्म उपासनेचा अधिकारी आहे. ध्यानात घ्या कशाला जीव म्हणते ती
जोपर्यंत वाचार दृष्टीने जोपर्यंत जीव आपल्याला करता भक्ता समजतो, जोपर्यंत तुम्ही आम्ही म्हणतात ना, आता आमचं एवढंच राहिलंय, आता आमचे 2-4 लेकराची लग्न वगैरे झाले की आम्ही रिकामं होऊ, म्हणजे तोपर्यंत जीव होऊनच आम्ही राहू. आम्हाला ब्रह्म व्हायचं, ब्रह्मच आहेत आम्ही, आत्मस्वरूपच आहेत, पण आम्हाला आमचा जरा कारभार होऊ द्या, आणखी आम्ही म्हातारे होऊ द्या. डोक्याचे केस असणार अर्धे पांढरे झाले, अर्धे काळे. तर माझ्या डोक्यावर मला वाटतं थोडेसे का अर्धे दिसायलेत. हो, तर ते आपल्याला असं वाटतं की तेवढे पूर्ण पांढरे झाल्यावर मग पुन्हा परमार्थ करू. तर मायबाप असं नाही. परमार्थ करण्यासाठी वेळ काळ नसतो. आमचे महाराज म्हणतात, थोडं थांबा, थोडं थांबा. आता काय सांगावा, केव्हा जीव जाईल ते सांगता येत नाही. मग जर ज्ञान व्हायच्या अगोदरच जर देह पाडला तर आपण केव्हा मुक्त होऊ. मग आमचे महाराज म्हणतात, नाही थोडं थांबा, आता आता पोराचं शिक्षण झालं, आता पोरीचं लग्न व्हायले, आता पुन्हा आणखीन आणखीन पुढच्या पोरीचे लग्न होतील आणि मग पुन्हा आपण परमार्थ करू. मग पुन्हा आपण जगभर फिरू. म्हणजे तोपर्यंत आपलं तारुण्य निघून जायला, आपण म्हातारे होतो, आपल्याला चालता येणार नाही आणि मग लोकांच्या दारामध्ये काठी येऊन गेल्यावर लोक आपल्याला येऊ देतील नाही का? तर ध्यानात घ्या, परमार्थ हा तरुणपणे करायचा असतो. परमार्थ म्हातारपणी करता येत नाही. म्हणून आपण जर काहीतरी भगवंता प्रीत्यर्थ केलं, जग नवे अवघा जनार्दन. मग ज्या वेळेस आपल्याला हे आपण जीवरूपानं करता भोगता समजतो, तोपर्यंत आपण कर्म उपासनेचे अधिकारी आहोत म्हणून नाम चिंतन करत जा. जेव्हा श्रवण मननादी करून आपण अधिष्ठान दृष्टीने ब्रह्मरूप आहोत, ते संसार धर्म बुद्धीचे आहेत असे ज्ञान होईल, त्यावेळेला तो कर्म उपासनेचा अधिकारी नाही. तात्पर्य जीव ईश्वराचे एकत्व लक्षार्थाने महावाक्याने सांगितलेले आहे. कर्म उपासना ही उपाधी दृष्टीने जीवेश्वराच्या आभासात भेद असल्यामुळे वर्णन केलेले आहे. जोपर्यंत जीवाचा आभास आपण ईश्वराहून भिन्न हो असे समजतो, तोपर्यंत त्या जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नकरिता कर्म उपासना ही केली पाहिजे. आपल्याला जोपर्यंत वाटतं की मी करता भोगता आहे, नाहीतरी मग म्हणले महाराज, तुमच्याकडे आम्हाला कशामुळे ये वाटत नाही. एखाद्या वेळेस तुम्ही जर संसार सोडून द्यायचात म्हणला, तर आम्हाला असं वाटतं की आमच्या मालकाने जर संसार सोडून दिला, आमचे मालक बी जर परमार्थ करायला लागले, तर मग याच्यामुळे तर आम्ही विरोध करतो. आम्हाला असं वाटतं की आमचे मालक बी सोडून देऊन जातात का काय की. असं काही सोपं नाही सोडून जायला. कुणी सोडून जात नाही, कुणी कुठं जात नाही. आणि जायचं आणि यायचं आपल्या हातामध्ये नाही. सर्व परमात्म्यानं आपल्या कर्मानुसार सर्व घडणाऱ्या गोष्टी आहेत. तर जीवाभासाने ईश्वराच्या प्रसन्नकरिता कर्म आणि उपासना ही केली पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ज्ञान होत नाही, तोपर्यंत कर्म उपासना करायची म्हणजे नाम चिंतन करावंच लागतं. मग तुम्ही म्हणता ज्ञान झाल्यावर तुम्हाला मोकळीक आहे का? तर ज्ञान झाल्याच्या नंतर चिंतनाचा विसरच पडत नसतो. तरी सुद्धा माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आजापा जपणे उलट प्रणाचा ते मनाचा निर्धार असे. आपलं श्वासाकडे लक्ष असं, श्वासामध्ये देवाचं नाम आहे. मग त्या श्वासाकडं देवाचं नाम आहे, श्वासामध्ये देवाचं नाम असल्या कारणानं आपण आपल्या नामाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून हे ध्यानात घ्या. त्याप्रमाणे ब्रह्मगीतेमध्ये ब्रह्मदेवाच्या सभेतील एक श्रोता ब्रह्मदेवाला म्हणतो, काय म्हणतोय, तर तोई मईच गण्यमाने मशकान मशको हमेव देह दृश्या विश्वादिकेस ते मे सदबोधानंद ब्रह्मता तुल्य ब्रह्मगीता. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न आयशे काय सांगा, चाळविले जगा मी ह्या माझे यासाठी. त्याप्रमाणे हे शिष्य तोही आपल्या ठिकाणच्या संसार धर्माचा बाद निश्चय करून अधिष्ठान दृष्टीने ब्रह्मरूप असा निश्चय करावा. तर अहम ब्रह्म हे ज्ञान कोणास होते, आपण हे उद्याच्या पुढच्या पाठामध्ये बघू. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब